नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या आयुक्तांना घेराव। नाशिक येथील आदिवासी विकास भवनाबाहेर आदिवासी विद्यार्थ्यांचे गेले 3 तासांपासून डीबीटी आणि दीनदयाळ योजनेचे पैसे न मिळाल्याने थेट आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आयुक्त जीआर काढत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे। त्यामुळे आयुक्त देखील गेल्या 3 तासांपासून आपल्या कार्यालयातच थांबून आहेत। विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्तांना घेराव घातल्याने चित्र पाहायला मिळत आहे। या आंदोलनाची पूर्वकल्पना पोलिसांना नसल्याने पोलीस प्रशासनाची मोठी तारंबळ उडालेली आहे। झालेले आहे, आमच्या डीबीटी पडत नाही। आम्हाला आज रस्त्यावर भीक मागायची वेळ आली आहे। हा सरकार करतो काय? आम्ही शिक्षणाला पाणी कुठून द्यायचं? आमच्या घरच्यांची परिस्थिती काय एवढी चांगली आहे? आमच्या हक्काचे आम्हाला पैसे मिळालेच पाहिजे। दर आम्ही इथं चक्र मारतो, नेहमी आम्हाला उलटून उत्तरं मिळतात। ही काही परिस्थिती आहे। आज आमच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। आज कामं करायची वेळ आलेली आहे। आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर आम्ही इथून हटणारच नाही। आमची डीबीटी आम्हाला मिळालीच पाहिजे, आमचा हक्क आहे। आज तुम्ही आम्हाला मंजूर केलीच पाहिजे। आज एवढ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते। आज आम्ही किती वर्ष झाली आमच्या मागण्या आहे, आम्हाला लवकर आमचा निर्णय भेटलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। अरे या सरकारचं करायचं काय? डीबीटी आमच्या हक्काची, अरे डीबीटी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पंडित दीनदयाळ नावाची जी योजना चालू केलेली आहे, शहराच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेला जो विद्यार्थी आहे त्याची राहण्याची जेवणाची व्यवस्था होऊन म्हणून ही योजना चालू केलेली आहे। परंतु जे 40,000 विद्यार्थी लाभ घेतात त्याच्यापेक्षाही विद्यार्थी संख्या वर्षानुवर्ष वाढत असते। आम्ही निवेदन दिले, मिटिंगा भरपूर घेतल्या, परंतु वर्ष झालं आज मार्च एंडिंग आली तरी ती 40,000 वयाची अट रद्द झाली नाही। आणि त्यासोबत आज 30-40,000 विद्यार्थी त्या योजनेपासून वंचित आहे। आज त्या पोरांना वर्षभर खूप संकटांना सामोरे जावं लागतं। अक्षरशः राहण्याची जेवणाची व्यवस्था नसल्यामुळं ते घरी असतात आणि परीक्षेचा कालावधी असल्यावरती शहरात ठिकाणी येतात, बस स्टँडवरती झोपतात आणि पेपरला जातात, ही परिस्थिती आहे। त्याचसोबत जी वयाची अट आहे 30 वयाची, ती अट रद्द करण्यात यावी। त्याचसोबत 40,000 विद्यार्थी लाभ घेतात, या रद्द करून सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळावा। त्यासोबत ही योजना ग्रामीणच्या ठिकाणी तालुक्याला लागू व्हावी यासाठी सर्व विद्यार्थी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या छाताडावरती आज बसलेले आणि त्याचा न्याय मागण्यासाठी आलेले। जोपर्यंत जीआर निघत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी इथून जाणार नाही। उद्या राज्यभर जेवढे प्रकल्प कार्यालय एटीसी कार्यालय तिथे सगळे विद्यार्थी जाऊन तिथं न्याय मागतील। नाव आपलं? लकीभाऊ जाधव, राष्ट्रीय युवा अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी परिषद।